गजर माऊलीचा आणि उतरते ते का गुंतो निया राहते तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दुरी वस्ते कर वस्ते आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दुरी एका जनार्दने शरण ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दुरी विभुमेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नामन दुसरे चरण संसाधिया पांडुरंग करू प्रथम नामन दुसरे चरण संसाधिया कृपा दाने कथे कृपा दाने कथे कृपा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेव सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति स्मरता निवृत्ति पावलो विश्रांति स्मरता निवृत्ति पावलो विश्रांति स्मरता निवृत्ति पावलो विश्रांति स्मरता निवृत्ति पावलो विश्रांति संसाराची शांती संसाराची शांती देवा पावलो नमिता ज्ञान देवा संसाराची शांती झाले माझ्या मनात संसाराची शांती झाले माझ्या मनात ज्ञान देव पावलो विसावा म्हणता दान देव पावलो विसावा पावलो विसावा अपदाम परतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्राराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शुक्लं ब्रह्म विचारसार परमं मध्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधरणीं अभेदं जड्यन्धकारपं
हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तं परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठाचा गोड असा शक्ती संपन्न अभंगाच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगामधून माझे नाथ बाबा तुम्हाला आम्हाला या अभंगाच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा देतात, अर्थात उपदेश करतात। महाराज म्हणतात बाबा या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर या संसारामध्ये आल्याच्या नंतर कसं राहायचं एक पक्षाचं उदाहरण देऊन तुम्हाला आम्हाला सावध करतात। बाबा कसं राहा पक्षी अंगणे उतरते असे दारात दाणे टिपायला आलेले पक्षी जसे येतात पुन्हा त्या त्यांच्या घरट्यात निघून जातात तैसे असावे संसारी तसं राहिलं पाहिजे। जोपर्यंत आपलं प्रारब्ध आपल्याला ठेवील तसे या मृत्यू लोकामध्ये राहिलं पाहिजे। महाराजांना पक्षाचा दृष्टांत कमी वाटला, महाराजांनी दुसरा दृष्टांत दिला एका वस्तीकाराचा। महाराज म्हणतात वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला। महाराज म्हणतात जसा वस्तीकर दारात येतो दुसऱ्या दिवशी तो त्याच्या रस्त्याने चालल्या जातो तसे या मृत्यू लोकांमध्ये राहायचं ना। असं जर राहिलं एकनाथ महाराज म्हणतात तुम्हाला भीती बाळगायचं काही कारण नाही। एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवण तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी विठ्ठल विठ्ठल अभंगनाथ महाराजांचा आहे। अभंगावरती काही एक चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार आपल्यामधीलच एक गजाभाऊ कैलासवासी गंगा भागीरथी गजाबाई हरिभाऊ राहते आजींना यह लोकाची यात्रा सोडून निज धामाला जाऊन आज जवळपास 1 वर्ष पूर्ण झालंय आणि या श्रद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत। गायन क्षेत्रामध्ये फार मोठं नाव सध्याला महाराष्ट्रामध्ये झळकतंय ते आमचे जिवलग मित्र वारकरी संप्रदायाच्या भजन या साधनेला त्यांनी आपलं जीवन झोकून दिलेलं आहे। ते आमचे हरिभक्ती परायण प्रकाशजी दादा नायकवाडे पूज्य महाराजांच्या चरणी सुद्धा मी वंदन करतो। त्यांच्या सहसाथीला आकाश महाराज आव्हाड आमच्या येवला तालुक्याचं भूषण ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मृदुंग क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे आमचे हरिभक्ती परायण सोमनाथ दादा बोराडे त्यांची सुद्धा खऱ्या अर्थाने आज या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली। आमचे चोपदार आहे विनेकरी आहेत आमचे नांदूरकर सर्व भजनी मंडळ आहेत आमचे गावातील सुद्धा भजनी मंडळ रायते परिवार आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। आणि आमचे वागदर्डीचे झालटे महाराज महाराज सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले महाराजांचे सुद्धा मी आभार मानतो। आमचे रामदास भाऊ आहेत सगळे आमचे नांदूरकर सर्व भजनी मंडळ आहेत आणि त्यामध्ये आमचे आता रामकृष्णारी सगळेच आता आलेले त्यामध्ये पालखेडून बाळासाहेब सुद्धा आलेले त्यांना सुद्धा मी वंदन करतो। आणि आमचे जिवलग हरिभक्ती पारायण आमच्या जणू काय पोटावरती सरस्वतीनं वास्तव्य केले इतकी पोटं पडत आहेत त्यांची। आमचे रामनाथ काका सुद्धा या ठिकाणी हार्मोनियम वादनासाठी आहेत आणि आमचा आवाज व्यवस्थित नसताना सुद्धा फिल्टर करण्याचं जे काम करत आहेत ते आमचे हरिभक्ती परायण ऋतिक दादा त्यांचे सुद्धा मी खऱ्या अर्थाने आभार मानतो। आणि आमचा कृष्णा आणि खऱ्या अर्थाने विनोद हे दोनही माझे बंधू या ठिकाणी शूटिंगसाठी उपस्थित आहेत मनापासून त्यांना धन्यवाद देतो।
एक चॅनल आहे गजर माऊलीचा आणि एक चॅनल आहे माऊलीचा दास. दोन्ही या ठिकाणी माऊलीच्या कृपाछत्राखाली ते दोन्ही खऱ्या अर्थाने वाढत आहे. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आजींच्या पश्चामध्ये 4 मुलं आहेत, 1 मुलगी आहेत. आमचे केदू काका रायते आहेत, यशवंत काका रायते आहेत, दौलत काका रायते आहेत, देवराम काका रायते आहेत आणि आमच्या मावशी हिराबाई बाळू निफाडे मुलगी आहेत. खरं पाहिलं तर नातू 6 आहेत. त्याच्यामध्ये मंगेश दादा आणि ज्ञानेश्वर माऊलीने माझ्याशी संपर्क केला. दत्तू भाऊ आहेत, ज्ञानेश्वर भाऊ आहे, गणेश भाऊ, दीपक भाऊ, शंकर भाऊ आणि मंगेश दादा. खऱ्या अर्थाने हे सगळे जे मंडळी आहे हे दिलीप महाराज खुदाळ आणि विनेकरी अंबादास महाराज जाधव गोड अतिशय या ठिकाणी माणसं आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि आजींच्या पश्चामध्ये हे 4ही मुलं 1 मुलगी खऱ्या अर्थाने आई नावाच्या छत्राला हरपलेली आहे. 1 वर्ष आईला जाऊन झालंय. 1 वर्षामध्ये मी तर असं म्हणेल की हा परिवार एक दिवस असा गेला नाही का त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आईची आठवण आली नाही. हो, आई जीवनातलं फार मोठं पात्र असते दादा. आई ती आई असते. आपण राहिले 10-5 मिनटं तर बोलूया. त्यामध्ये खरं पाहिलं तर आजींच्या श्रद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत. बाबा हा मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकाची देवता मरण आहे, म्हणून प्रत्येकाला मरण स्वीकारावं लागतं. हो, अरे हे जीवन म्हणजे महाराज खो खोचा डाव आहे. ज्याला डाव पडला की त्याला हा मृत्यूलोक सोडावा लागतो. आपलं जीवन म्हणजे घड्याळाच्या यंत्रासारखं आहे दादा. कुणाचं जीवन तास काट्याप्रमाणे तर कुणाचं जीवन मिनिट काट्याप्रमाणे तर कुणाचं जीवन हे सेकंद काट्याप्रमाणे हे माणसाला स्वीकारावं लागतं. हा मृत्यूलोक आहे. मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर इथं नाही म्हणायचं नाही दादा. हो, असं म्हणतात येथे उरो नाही आले अवतार एरते पामर जीव. किती मोठ्या मोठ्या लोकांची यादी दिली दादा. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांसे. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांसे. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. जब तड़ा गावे तू क्या गाने लगावे. जब तड़ा गावे तू क्या गाने लगावे. किती गोड वर्णन आहे महाराज. मोठ्या मोठ्या लोकांची यादी दिली महाराज. ज्याने विश्व निर्माण केलं त्या विश्व विधात्याला सुद्धा मरावं लागलं. हो, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांसी. उनका जब तड़ाका बे तो क्या जाने लड़का बे. हो, या मृत्यू लोकामध्ये नवग्रह गेले, 10 अवतार गेले, कोट्यावधी ऋषी गेले, देव देवता गेल्या. या मृत्यू लोकामध्ये देव काय, देवाच्या बापाला सुद्धा इथं मरण चुकलं नाही दादा. बरं, देवादिकांची यादी झाली, तुमची आमची काय यादी आहे? अरे तुमच्या आमच्या यादीचा जर विचार केला तर महाराज म्हणतात बाबा आजा मेला आजा मेला पहजा मेला आजा मेला पहजा मेला आजा मेला पहजा मेला आजा मेला पहजा मेला. बाप पसीना गेला, बाप पसीना गेला, बाप पसीना गेला, बाप पसीना गेला. देखत देखत सात पात कोई नहीं साधारा. देखत देखत सात पात कोई नहीं साधारा. उठा 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 दादा पाटी.
मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. या मृत्यू लोकामध्ये सगळ्याला जायचंय दादा. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी नाही, प्रांतभेद नाही, वर्णभेद, जातीभेद नाही. मरणाच्या बाबतीत अजून सांगू दादा, या मरणाच्या बाबतीमध्ये अजून भेसळ झालेली. हो, यमाचं खातं अगदी चोख चाललेलं आहे. एक सांगू दादा, कांद्यात भेसळ आहे, दुधात भेसळ आहे, जे आज अलीकडे पाणी फिल्टर करतो ना दादा, त्या पाण्यात सुद्धा भेसळ आहे. पण मायबाप अजून मरणामध्ये भेसळ झालेली नाही. मरणात जर भेसळ झाली असती तर सुषमा स्वराज गेलेच नसते, विलासराव देशमुख गेलेच नसते. अजून मरणात भेसळ नाही. EVM मशीनमध्ये घोटाळा असेल पण अजून मरणात घोटाळा हा, मरणात अजून हो भेसळ नाही. प्रत्येकाला मरण आहे. असं म्हणतात आया जबरे बुलावारी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, नाम हारे का साथ जाएगा और कुछ ना तू ले पाएगा. आया जबरे बुलावारी का. असं म्हणतात बाबा, प्रत्येकाला जाणं आहे. जिंदगी एक किराए का घर है, ये कल वो जाने ही से बदू, ये कल वो जाने ही से बदू, ये कल वो जाने ही से बदू, कल वो जाने से बदू. आये तेरा हाल जीना ही कल्प कोटी, ये तेरा शेवटी आपल्याला सोबत एकट्यालाच जायचं हे ध्यानात ठेवा. येताना काही सोबत आणता आलं नाही पका दादा, जाताना सोबत काही घेऊन येत नाही. येताना मात्र माणूस मुठी बांधून आलाय बाबा, पण जाताना मात्र कालियात आया बंदा कालियात जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. महाराज प्रत्येकाला जातानी मात्र जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्षण भंगुरा नाही बरबस, वारे सावध थोडा माया, काही नसले मग गळा पडेल तोरा एवढं सागा. काय सोडवते दादा आपल्याला जीवनामध्ये? कोणी सोडवत नाही. बहीण सोडवत नाही ना, भाऊ सोडत नाही ना, मुलाबाळा सोडत नाही ना, मित्र सोडत नाही, कोणी तुमच्या काम येत नाही. सोडवी ना महिना, सोडवी ना माझीची बहिणा,
बंधू पाटची बहीण पाटेची बहीण सेजेची सेजेचे कामीन दूर आहे. महाराज कोण सोडते फक्त भक्ती सोडते म्हणून करा हरी भक्ती परलोकील कामा सोडविन यमा पासून या. दादा भजन केलं पाहिजे. अरे तुमच्या जीवनामध्ये जर भजन नसेल तर तुमच्या जगण्याला काय मजा आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. जर भजनच जर जीवनामध्ये नसेल तर दादा जगण्याला काय मजा आहे. असं ते राजनजी महाराज एक फार गीत सुंदर म्हणतात. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इस छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. तीरथ है हरि नाम तुम्हारा, फिर क्यों फिरते मारा मारा. अंत समय हरि नाम नावे, काशी और मदीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. दादा मुखामध्ये जर त्या प्रभूचं भजन नसेल तर जगण्याला काय मजा आहे. प्रभूचं भजन केलं पाहिजे. दादा करा हरिभक्ती परलोकील कामा सोडविन यमा पासून या. अमृत हे हरिनाम जगत में, इच विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. जगण्याला काय मजा आहे. तुम्ही कितीही पंढरपुरा करा, काशी करा, मदिना करा, सगळीकडे फिरा दादा, पण जीवनामध्ये जर तुमच्या भजन नसेल तर जगण्याला तरी काय मजा. म्हणून जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं जर काय असेल ना दादा ते भजन आहे. असं म्हणतात देहगृहेची कामिनी तितवराई मी जळतसे स्मशानी, अग्नि सवे कला नवमास गर्भवासी कष्ट झाले. हो दादा आपण जे जीवन घालवतो ना ते भजनात नाही घालत महाराज. लोक स्वभावतात निंदा करतात. असं म्हणतात निंदा मत करना किसी की, सच्ची बात है कबीर जी की. कबूरब पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वही भूल जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात महाराज एकाने पुण्य केलं वैकुंठाला गेला आणि एकाने पाप केलं. गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे विठ्ठल विठ्ठल. एकनाथ महाराज म्हणतात पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. अरे पुढे काय दादा यमाच्या दरबारात गेल्यानंतर काय जाप देशील तू. वाटताना लोक काय करतायत, आमचं एवढं आम्ही गंध लावतो, माळी घालतो, वारी करतो, पंढरपूरची वारी चुकवत नाही, आमचं का चांगलं होत नाही. आणि समोरचा माणूस तर नॉनव्हेज खातो, गावात टिंगल टावाळी करतो, गरीबाचे लग्न कधी सोयीना होऊ दिले नाही, याचं कसं भलं होतं. तुकाराम महाराज म्हणतात बाबा असं काही नाही. तू वरवर करताना दिसत असेल पण लक्षात ठेव तुझं वाईट होतं म्हणून तू राग मानायचं काही कारण नाही आहे, देवावर उसण्याचं काही कारण नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतायत स्वतःच्या मनाला विचारा. महाराज बोलतायत गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगी. तसं तुका म्हणे आता देवा का रुसावे, मनाशी पुसावे, काय केले विठ्ठल विठ्ठल. महाराज मरणाच्या बाबतीमध्ये वशिले भजन आहे. मरण प्रत्येकाला येतं. एक उदाहरण म्हणून सांगतो दादा.
मरण कधी टळत नाही, कदाचित मरण थोडंफार लांबल्या जातं. असंच एक उदाहरण म्हणून सांगत राहतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई शुद्धीपत्राच्या दिशेने पैठणकडे निघतायत. पैठणकडे निघाल्याच्या नंतर ज्ञानोबा त्या ठिकाणी हरिपाठ करतायत, ज्ञानोबा भजनाचा आनंद घेत आहेत. चौघे भावंड एका ओट्यावरती बसलेले. तेवढ्यामध्ये एक सच्चिदानंद बाबांची धर्मपत्नी सच्चिदानंद बाबांकडे आली आणि आल्याच्या नंतर सच्चिदानंद बाबांची धर्मपत्नी ज्ञानोबाकडे आल्याच्या नंतर ज्ञानोबाचं दर्शन घेतलं प्रकाश महाराज. आणि ज्ञानोबाच्या मुखातून सशब्द बाहेर पडले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्यावेळेस त्या माऊलीनं ज्ञानोबरायाकडे पाहिलं आणि ज्ञानोबरायाला ती माय म्हणायला लागली, माऊली आशीर्वाद मला तुम्ही या जन्मातला दिला का पुढच्या जन्मातला? ज्ञानोबरायाच्या मुखातले शब्द आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाई साधूच्या मुखातले शब्द कधीच मरत नसतात. मुखातून गेला ना शब्द तो खराच. काय बोलता माऊली? माझ्या पतिदेवांचा प्रेत चौघाच्या खांद्यावर चाललाय आणि मला आशीर्वाद देत आहेत. काय नाव आहे तुझ्या सचित? काय नाव आहे तुझ्या पतिदेवांचं? बाबा माझ्या पतिदेवांचं नाव सांगू? सच्चिदानंद बाबा. अरे सच्चिदानंद बाबा, अरे जो सच्चित आनंद आहे त्याला कुठे मरण असते दादा. ज्ञानोबराने त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांकडे नखशिखांत पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर आवाज दिला, ओ सच्चिदानंद बाबा जागे व्हा. जसे झोपेतून मुलं जागे होत आहेत ना दादा, तसे सच्चिदानंद बाबा जागे झालेले. महाराजांनी तेव्हा वर्णन केलं, मेले माणूस सच्चिदानंद 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 तटा तटा तुटते बंद. महाराज असे दोरीनं बांधलेले होते. आवाज दिला, सच्चिदानंद बाबा जागे व्हा. विठ्ठल सच्चिदानंद बाबा जागे झाले. जागे झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी सारखा दैदिप्य मग ग्रंथ तयार केला. मग सच्चिदानंद बाबा पुन्हा मेलेच नाही का हो? सच्चिदानंद बाबांचं मरण टाळलं माऊलीने की लांबवलं? मरण लांबत असते, मरण कधी टळत नसते. अरे माझे तुकाराम महाराज म्हणतात, जन्म झाला रे झाला की सटवीनं तुझ्या कपाळावरती लिहिलेलंच आहे मरण कधी. म्हणून असा एक माणूस नाही का दादा त्याला मान आवडत, त्याला मान आवडत नाही. असा कोणता माणूस आहे जगामध्ये का त्याला मान आवडत नाही? अरे दादा हे जया नावडे ऐसा कोण आहे? बाबा रामकृष्ण, हे जया नावडे ऐसा कोण आहे? असा कोणता माणूस आहे जगात दादा की त्याला मान आवडत नाही? इतके मानाचे लोक भुकेलेले महाराज आम्ही नेहमी भटकी लोक, आम्हाला अनुभव आहे समाजाचा. अरे अंतयात्रेमध्ये सुद्धा लोक मानाची अपेक्षा करतात, मलाच बोलायला भेटलं पाहिजे. एवढी लोकांची फार वाईट परिस्थिती दादा. कुठे मान घेतील लोक सांगता येत नाही. एकाला विचारलं, का रे राम भाऊ आपल्या गावातील संपतराव गेले तुला माहित नाही? ते म्हणे काय फोनच आला नाही, कोणाचं कशाला जाता. ह्या कामाला वाट पाहिली पाहिजे. वाट कुठे लग्नाला पाहिली पाहिजे. नाही बा त्याच्या पोरीचं लग्न आहे, त्याचा फोन नाही आला मला. मौतीच्या टायमाला दादा एखाद्याचं वैरत्व असेल, माणूस मेला की वैर संपून जाते दादा. माणूस मेला वैर संपून जाते. बरं इकून तिकून राखीच्या दिवशी बोलायला आला माईको बोलायला लागला, आपल्या गावातील संपतराव गेले, खूप वाईट परिस्थिती झाली म्हणे. ते गेल्याच्या नंतर या परिसरावरती या गावावरती शोक कळा पसरलेली आहे आणि 5 पिढ्यांपासून याचं वैर त्या माणसाचं. 5 पिढ्यांपासून आपल्या गावातील संपतराव गेले म्हणे, पूर वाईट परिस्थिती झाली. मी भगवान पांडुरंगाला सदिच्छा व्यक्त करतो की देवाने त्यांना चरणापाशी जागा द्यावी आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. बाकीचे लोक म्हणे, का रे रामभाऊ आयुष्यभर त्याला कधी तू शांती दिली ना, मेल्यानंतर काय शांती देतो? अरे जिवंतपणी माणसं सांभाळा दादा. अरे याची टिंगल कर, त्याची टिंगल कर, त्याची टवाळी कर, याच्यातच आपण आयुष्य घालून दिलेलं आहे. अरे संत महात्मे म्हणतात, जन्माला येताना काय अमरपट्टा थोडा घेऊन आला बाबा. 5-25 वर्षामध्ये तुझा जर खेळ खलास होणार असेल, 5-25 वर्षाच्या खेळासाठी धर्माचा खेळ करून चाललोय आपण. 5-25 वर्षासाठी संप्रदायाचा खेळ करून चाललोय आपण. 5-25 वर्षाच्या खेळासाठी मातीचा खेळ करून चाललोय आपण दादा.
जर तुम्ही धर्माचा आणि संप्रदायाचा खेळ करत असाल ना, माझे करू दादा, भला करता भला होगा, बुरा करता बुरा होगा. असंच आहे ना, जीवनामध्ये चांगलं कर्म करा, चांगलं कर्म करा. एक चिमणी चोचीनं आग लागलेल्या जंगलाला पाणी ओतत होती. बाकीच्या सख्याने तिला विचारलं, कागद चिवताई, तुझ्या थेंब थेंब पाण्याने काय आग लागलेल्या जंगलाची आग विझणार आहे का? त्यावेळेस चिवताई म्हणते, अगं सख्यांनो, मी जंगलाची आग विझावं म्हणून पाणी ओतत नाहीये. ज्यावेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळेस माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल, आग विझावणाऱ्यांमध्ये असेल. म्हणून महाराज तुका म्हणे, सत्य कर्मावा व्यसय घातलिया भय नरका जाणे. डोळे झाकून बसले दादा आपण. नेमके प्राप्तीच्या वेळेला, अरे बाबाची दिंडी निघाली की दिंडीत गेलं पाहिजे, नाही बा त्यांना काय काम आहे, तेच कामं करतात. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा तसं करू नको. वेळेला डोळे झाकून बसला, दान धर्म करण्याची वेळ आली, मला नाही करायचं. दिंडी निघाली, मला नाही जायचं. वारीला जायचं, मला नाही जायचं. सप्ताहाला गावात चाल, मला नाही जायचं. अरे प्राप्तीच्या वेळेला नको डोळे झाकू. तुकाराम महाराज म्हणतायत, आंधळे ते तुका मने संसारी, आंधळे ते तुका मने संसारी, आंधळे ते तुका मने संसारी, आंधळे ते तुका मने संसारी. ते नाही हारी ओळखीला, ते नाही हारी ओळखीला, माझे बाणे तुझे वर्णे गुणला, माझे बाणे तुझे वर्णे गुणला, माझे बाणे तुझे वर्णे गुणला. ज्ञानोबराय म्हणतात, कैसे प्राप्तीच्या वेळी निदैवा आंधळेपणाचे डोळे, की असते आपले डोळे आपण झाकी. कुणाला मान आवडत नाही दादा, मान प्रत्येकाला आवडतो. पण एक सांगू, मान प्रत्येकाला जरी आवडत असेल, पण तो प्रारब्धाने भेटत असतो. म्हणून जीवनामध्ये काही लोक प्रयत्नवादी, तर काही लोक प्रारब्धवादी. प्रयत्नवादी लोकांना ज्ञानोबराय सांगतायत दादा, प्रारब्धवादी लोकांना ज्ञानोबराय सांगतायत, बाबा प्रारब्ध तर अत्यंत महत्वाचं आणि प्रयत्न सुद्धा महत्वाचे. तुकाराम महाराज म्हणतायत, असं शिस ओतलेलं मंदिर असू द्या, असं दगडाचं मंदिर असू द्या, त्याच्यावरती सुद्धा हिरवागार पिंपळ डौलाने डोलत असतो. पण त्याला काय मंदिरातलं पाणी घालायला पुजारी थोडा जात असतो. वैशाख महिन्यामध्ये तो पिंपळ डौलाने डोलतोय, याचं कारण आहे त्या पिंपळाच्या ज्या मुळ्या ना, त्या दगडाला छेदत छेदत, खडकाला छेदत छेदत जमिनीपर्यंत जातात. त्या पिंपळाच्या मुळ्यांचे प्रयत्न आहे दादा. तुकाराम महाराज म्हणतात, ओले मुळ बेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्याचे दे, अभ्यासाचे सांग कार्याचे दे. ओले मुळ बेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्याचे दे, अभ्यासाचे सांग कार्याचे दे. आणि काय होणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तुकाराम महाराज बोलतात, साधे ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यासाचे निबळी. एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले, की विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. काय होणार नाही प्रयत्नाने दादा, सगळं काही प्रयत्नाने होईल. पण प्रयत्न जसे जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे ना, पण संप्रदाय पुन्हा सांगतो, प्रारब्ध सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हो, प्रारब्ध सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपण म्हणतो की नाही, सुख दुःख दोनों रहते जिसमें, जीवन हे उगाव, कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते, कड़वे मीठे फल कर्म पे या सभी पाते, कभी सीधे कभी उलटे पड़ते, अजब समय के पास, कभी धूप तो कभी छाव. एकाच महिन्यामध्ये दिवाळी येणार आहे दादा, एकाच वर्षामध्ये होळी येणार आहे. होळी गेली की दिवाळी ठरलेली, दिवाळी गेली की होळी ठरलेली. तसं जीवनामध्ये सुख कुठेतरी पुढे चाललं की दुःख पाठीमागून डोकवत असं येतच राहणार आहे दादा.
आपल्या जीवनामध्ये महाराज आनंदाचं वातावरण आगल्या वर्षी राहतात तर पुढल्या वर्षी डायरेक्ट रडावं लागतं. त्याचं कारण आहे ते प्रारब्ध आहे. असं म्हणतात माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदाने नालं कशी अमृताची दार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. प्रत्येकाला सहन करावं लागतं प्रारब्ध आहे. एकनाथ महाराज बोलतात कोणे दिवशी यम येती चालून सावता बारा कोणे दिवशी प्राण जाती घेऊन कोणे दिवशी स्मशान जाऊन एकटे राहावे समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहा. जसा समय असेल ना दादा तसं काढलं पाहिजे. बाबा रोग काय आवडीचा विषय असतो का मला सांग. रोग आवडीचा विषय नसला तरी माळकरी बाबा रोग आपल्याला स्वीकारावा लागतो. ज्ञानेश्वर महाराज रोगी माणसाला काय रोग आवडतो असं म्हणतात तरी तो माणसाला भोगावा लागतो. ज्ञानोबराय म्हणतात रोग काय रोगिया आवडे दरिद्रे दारिद्र्या परे भोगणे जेणे बढिया दृष्टी जेणे. रोग आवडीचा विषय नसला तरी दादा माणसाला भोगावं लागतं. म्हणून प्रारब्ध ठेवील तसे मृत्यू लोकांमध्ये राहायचंय पण कसं अभंगाचं पहिलं पक्षी प्रमाण काय गोड आवाज छान मनापासून धन्यवाद. महाराज बोलतात बाबा राहताना कसं राहायचं पक्षासारखं राहा पक्षासारखं राहा. असा एक ओटा होता जसा ओटा आहे तुमच्या गावामध्ये त्या ओट्यावरती काही लोक बस
अरे दारात दाणे टिपायला आलेले बक्षी दादा त्यांना कळतात माझे दाणे किती शिल्लक राहिले. दाणे टिपायचे झाले नामदेव भाऊ त्यांच्या घरट्यात निघून जातात. तसंच आपलं जीवन आहे दादा. संत महात्मे वर्णन करता जडी बुड बुडे देखता देखता 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 क्षण लागता दिसे नासे क्षण लागता दिसे नासे पैसा जड़ी बूढ़ बूढ़े देखता देखता जड़ी बूढ़ बूढ़े देखता देखता चनन लागता दिसे नासे चनन लागता दिसे नासे तैसा संसार पाहता पाहता तैसा संसार पाहता पाहता. म्हणून नाथ महाराज म्हणतात पक्षासारखं राहा. कसं संसारी असावे असरी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी गोवरी काचिनाची गोरी गोवरी काचिनाची गोरी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी गोरी प्राची नाची गोरी प्राची वा छान. असं वाटत नाही का तुम्हाला 40,000चा कीर्तनकार आणलाय म्हणून आपण. बरोबर ना. अरे 40,000चा कीर्तनकार आणून काही मजा नाही असं नाही मला म्हणायचं. दिलेच पाहिजे. आपला जिल्हा जर देणारा असेल तर मग दिलेच पाहिजे. आपला जिल्हा घेणारा नाही आपला जिल्हा देणार. असू द्या 25,000 30,000 सहन करावं लागतं आम्हाला. तैसे असावे संसारी. कसं राहायचं दादा जसे पक्षी राहतील तैसे असावे. म्हणजे कसं असावे समृद्ध असावे श्रीमंत असावे. ज्ञानाची श्रीमंत. दादा फार गोड बरं तुम्ही जे प्रमाण दिलं ना ते पण मला लागत होतं पण मला दुसरं प्रमाण घ्यायचं होतं म्हणजे चरणात अभंगातल्या पुढे जायचं होतं. महाराज म्हणतात तैसे असावे संसारी. ब्रह्मचारिणी म्हणजे 1 ते 25 काय करावं 25 ते 50 काय करावं आणि 50 ते 75 कसं असावं तैसे असावे पक्षासाठी. 1 ते 25 ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे गोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी. ही पठाडे महाराजांची चाले बरं का. त्यांच्या चाली फार गोड असायच्या महाराज. आमच्या घरी ते गायन करायला असायचे. पांडुरंग महाराज गिरी वाजवायला असायचे माझ्या जन्माच्या अगोदर आमच्या घरी. आणि अजून एक तुम्हाला दृष्टांत मी या मंदिरात आहे म्हणून सांगतो बाबा. केरो बाबा आमच्या घरी 1 महिना असायचे. कांदळसाने आमचा म्हणजे तुम्ही मला भिन्न मानत असेल काही मानायचं कारण नाही हे लक्षात ठेवा. हा काय त्यांच्या चाली होत्या महाराज. दरदरीत पाण्या माझ्या रांधियेल्या कन्या दरदरीत पाण्या माझ्या रांधियेल्या कन्या काय करू उपचार कोप मुळकी
काय करू उपचार कोक मुडकी जर्जर घरी मोडक्यात बाजावरे वाकळाच्या सेजा घरी मोडक्यात बाजावरे वाकळाच्या सेजा घरी मोडक्यात बाजावरे वाकळाच्या सेजा काय करू उपचार काय करू उपचार कोक मुडकी जर्जर थोडे थोडे पुढे पुढे सरका महिला मंडळी पाठीमागे जागा नाही पाठीमागच्या राहिली जरा जागा नाही सरका पुढे तुम्ही सरका पुढे सरका पुढे सरका हो सरका पक्का दादा माझ्या कीर्तनात एकाने प्रमाण दिलं काल्याच्या कीर्तनात मी ह्या चाली म्हणत होतो राधेचा विषय निघाला त्याने सुंदर प्रमाण दिलं किती पाहिल्या मी गवळणी तू एकच नंबर मी जेव्हा ऐकलं महाराज माझं मन भारावून गेलं म्हणलं नका हो काका माझ्या कीर्तनात तरी गवळणी नाही का आहेत ना पण वारकरी असं म्हणतात विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा त्या कोण त्यानंदा ऋतेवे दिली परमा अंदावो पावा गोंगडी जरूर असावे तैसे असावे संसारी थांबा 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 आता बडबड नका करू तुम्हाला आहे ना फक्त पुढं सरकायला लावलं बडबड पण तुम्ही नका काय करू. नळ बादली भरायला येईल काय मी रोजचा महाराज मी रोज फिरवतो महिलांना पुढे बसा म्हणलं की बडबड हा. एवढीच एक जागा आहे पुढे सरका म्हणलं गपची सरकायचं तुम्ही कुठे गप्पा बसता चला असू द्या तुमच्याशिवाय शोभा कीर्तनाला कायम पाहतो महाराज महिला जास्त असतात माणसं फार कमी बरं कपाळाला कुकुई दिसत माणसं आहे घरी भाऊ असं मला म्हणा हे कळण्यासाठी फार 4G लागतं दृष्टांत फार कीर्तनकार असेल तरच ते कळतात एक बाई म्हटले तो मनुष्य म्हटला बाईला काय भाषण झालं म्हणे किती लोक होते खूप खुश झाले म्हणे लोक पण ऐकणारे सारे मूर्खच होते म्हणे बायको म्हणले समजलं मला ते म्हणे कसं तुम्ही नाही का म्हणत होते माझ्या बंधूंनो तेव्हाच मला अंदाज आला एवढ्या लवकर नाही त्याच्यासाठी तुम्हाला रात्रीचं कीर्तन ऐकावं लागेल दिवसाच कळांतावर रात्री काय कळायचं बाहेर बोलत असतात तुम्हाला काही डोकं नाही तुम्हाला काही अक्कल नाही हा असं आहे का म्हणजे तुमचा अनुभव आहे का तो विनेकरी तुमचाच अनुभव आहे तुमचा माझा सारखाच आहे मला सकाळी बाई म्हणे तुम्हाला तर काही कळत नाही आज पुढे म्हणलं रायत्याला आपलं रायत्या बाबाकडे जायचं त्या गावाला म्हणे काय वर्ष श्राद्ध आहे किती देणार आहे म्हणलं काय अंदाज नाही अजून मला ते पण तुम्ही ठरवून घेतलं नाही का म्हणलं काय संबंध ठरवून घ्यायचं बाहेर गेलो ठरवून घ्यायचं रामदास भाऊ तुम्हाला तर कोणी फसवतं म्हणे मला अगोदर तुझ्या बापाने मला फसवलंय फसवायचं कारण महाराज म्हणले बाबा तैशी असावे संसार ज्ञानाची श्रीमंती असेल तर अज्ञानासाठी असावी तब्येतीची श्रीमंती असेल तर दुर्बलासाठी असावी पैशाची श्रीमंती असेल तर ती गरिबासाठी असावी फार पैसा आहे गरिबाला दिला पाहिजे फार तब्येतीची श्रीमंती आहे बाबा ती दुर्बलासाठी असली पाहिजे ज्ञानाची श्रीमंती अज्ञानासाठी असली पाहिजे ज्ञान भरपूर आहे पण कुणाला देतच नाही सागराकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे पण तो देत नाही दादा उदार नाही तो अरे पाण्यावरती महाराज प्रवास करणाऱ्या माणसाला घरून पाणी घेऊन जावं लागते याचं कारण आहे पाण्याची श्रीमंती समुद्राकडे भरपूर आहे पण त्याला देण्याची इच्छा नाही प्रकाश दादा नेहमी घेण्याची इच्छा गंगा माझ्यातच आली पाहिजे यमुना माझ्यातच आली पाहिजे सरस्वती माझ्यातच आली पाहिजे नर्मदा माझ्यातच आली पाहिजे गोदावरी माझ्यातच आली पाहिजे अरे तो नेहमी घेत राहतो म्हणून त्याचं स्थान खाली आहे आणि मेघ नेहमी देत राहतो म्हणून त्याचं स्थान उंच आहे एक सांगू दादा मेघाच्या गर्जना सुद्धा लोक सहन करतायत
याचा अर्थ असा आहे, शेतकरी लोक मेघाच्या गर्जना सहन नाही करत. अरे देणाऱ्या माणसाचे लोक गर्जना सुद्धा करत नाही, करतात सहन. आणि न देणाऱ्या माणसाचं मौन सुद्धा, भांडण सुद्धा सहन करत नाही. लोक सप्त्याला वर्गणी फार कमी देतात, पण बोलायला अगोदर राहतात पुढे. हो, आपण जर म्हणलं ना सप्त्याला वर्गणी, तुम्हाला काय काम आहे, तेवढेच काम. गावाला बंडवलं, खंडराव मंदिराची वर्गणी, मारुती मंदिराची वर्गणी, एखादं संताचं मंदिर बांधलं का ती मंदिर वर्गणी, पुढे सप्ताह आला का ती वर्गणी. पण महाराज हा मनुष्य बोलत असेल, लोक त्याचं बोलणं सुद्धा सहन करत नाही. एखाद्या माणसाने 10,000 रुपये सप्त्याला वर्गणी देऊ द्या, लोक त्याचं बोलणं सुद्धा सहन करतात. म्हणजे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे, पण देण्याची इच्छा नाही. तशी तुमच्याकडे ज्ञानाची श्रीमंती जर असेल ना दादा, दिलं पाहिजे. ज्ञानोबराला महाराज काय ज्ञानोबराचं वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली, मनोने ठेविली पैडुई. काय ज्ञान आहे दादा, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानोबर आहे. सका माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाची श्रीमंती आहे दादा, पण ती अज्ञानासाठी असावी. आम्ही सगळे आळंदीला गेलो ना, अज्ञानीच होतो. हो, नेहमी असते दादा, खिडक्या सुपाऱ्या बांधणारा, खौट नारळ देवाला, वांजगाय भटाला, मंद पोरग मठाला, फाटेल नव्हतं बाबाला, आमच्याच पाकिटात राहतो. हो, तसंच आहे दादा. आळंदीला जे मुलं जातात ना, जे कुठेच कामाचे नसतात, ते आळंदीकडे जातात. पण आळंदीला गेल्याच्या नंतर काय महाराज, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अनंगापुरी असं म्हणतात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. न पाया ते कुळाचा विचार, न पाया ज्ञानोबरायकडे गेल्याच्या नंतर ज्ञानोबराय म्हणत नाही हा कुंभार आहे, हा संभार आहे, माळी आहे, मराठा आहे, धनगर आहे, वंजारी आहे, मराठा आहे, ब्राह्मण आहे, मुसलमान आहे. न पाहिया ते कुळाचा विचार. माझे तुकाराम महाराज म्हणतात, वारकरी संप्रदायामध्ये जर तुम्ही जात मानत असाल तर नरक तुम्हाला कधी चुकणार नाही. वैष्णवाची जाती मानी जो आपण, भोगी तो अधम कुंभ पाका. ज्ञानोबरायकडे जा, ज्ञानोबराय देत आहेत तुम्हाला. हो, पैशाची श्रीमंती गरिबासाठी असावी, तब्येतीची श्रीमंती दुर्बलासाठी असावी. असं म्हणता, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, जिंका बघा कटून मारावं हेच आम्हाला ठावं, देशापायी सारे विसरू माया ममता नाती. नाती विसरली पाहिजे दादा, आम्ही नाती विसरतच नाही. परमार्थिक माणसाने नाती विसरली पाहिजे, नाही तर पुढाऱ्याने तरी नाती विसरली पाहिजे. पुढाऱ्याचा संबंध हा मातीशी असावा आणि महाराज लोकांचा संबंध हा धर्माशी असावा. नाही तर पुढारी लोकांचं ठरलेलं आहे, माझी काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची मानस, आमची माती आमची मानस. म्हणून पुढे म्हणत राहतो, आमचीच माणसं आमचीच माती. माणसं आपलेच आणि माती आपलीच. काय करतात, 4,000 रुपये चालले होते, आले ना 1,500. काय करतात. हो, एक सांगू दादा, मुलीला राहायला माहेर आवडतं का मुलीला राहायला सासर आवडतं? माहेर. शोभणी कुठे आहे? सासरीच आहे. असं म्हणतात, सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरात मारावी, प्रीतीची लेक झाली म्हणून काय माहेरे रावी. हरे रामा हरे कृष्णा मनरंजन मोहना,
ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावा, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. हरे रामा हरे कृष्णा म्हणून रंजन मोहना. हरे रामा. हो राहायला कोणाला आवडतंय? सासरी राहायला मुलीला माहेरी आवडतं. शोभनीय सासरी. मुलगी जर जास्त दिवस माहेरात राहू लागली तर लोक शेजारच्या येतात, आया बाया का गरम बे किती दिवस झाले तू काय इथं, काय उत्तर सांगते. हो राहायला माहेरी आवडतं पण शोभनीय सासरी आहे असं म्हणतात. लेक लाडकी या घरची होणार सुन मी त्या घरची, चौकात वाढले मी प्रेमात नादे. बंधन ते बंधन आहे दादा, म्हणून तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी. एकनाथ महाराजाला तोही दृष्टांत कमी वाटला. महाराजांनी एका वस्तीकाराचा दृष्टांत दिला. वस्तीकर वस्ती आला, 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 वस्तीकर दादाचं कीर्तन घेतलं होतं कानाडातला. कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तन झालं, पिंगळा वगैरे झाला, ते लोक म्हटले बाबा फिटले आमचे 40,000. समाधान वाटलं. तसं आज किती देणार हे नाही मी सांगणार, पण पैसे फिटले आमचे आसामी म्हणून. टाळी वाजवा बा त्यांचं. इतका गोड आवाज आहे. त्यांना ओंकार जगताप लावा, संजय आजारी आणा, आमचे कैलास दादा आणा, जगदळे आबा तर रोजच टॉपचे आणा महाराष्ट्रातले. आमचे पकादादा काही कमी पडले मला दिसत नाही कुठे. हे सरस्वतीची कृपा आहे दादा. त्यांच्या जिभेवरती जणू काही सरस्वतीनं वास्तव्य केलेलं आहे. कंठात जसं सरस्वतीनं वास्तव्य, इतका गोड आवाज, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. महाराज म्हणतात तैसे जोरी प्राचन वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. दादा वस्तीकराचा दृष्टांत दिलाय. वस्तीकर आपण वारीला गेलोय का कधी? हा, आता सगळे आळंद देऊन जाऊनच आले ना आमचे बाळासाहेब, आमचे रामदास भाऊ. वारीला गेल्याच्या नंतर फार बंगला चांगला असतो. बंगल्यामध्ये आपला मुक्काम असतो. 6 वाजता दिंडी जाते. जशी पाहिजे तशी व्यवस्था, जागा कोपरा कापरा, लोक ते बंगला खाली करून देतात, सांभाळतात आपले लोक. बरं किती दिवस त्या बंगल्यामध्ये राहतात? सकाळ झाली की बंगला सोडला की बंगल्याबद्दल ममत्व धरतो. मला बोट्याचा बंगला भेटला पाहिजे, मला मनसरचा बंगला भेटला पाहिजे, मला आळंदीचा बंगला. पाण्यात राहतं पण पाण्याचा संबंध लागू देत. सत्यवादे करे संसारे सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, तैसे असावे संसारी जोरे प्राचनाची दोरी. विठोबा
श्राद्ध आहे. श्राद्ध कशाला म्हणतात? अति श्रद्धेनं केलं जातं त्याला. मी नेहमी सांगत राहतो, एक देवाला विसरू नका आणि एक जन्म देणाऱ्या माय बापाला विसरू नका. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, माँ बाप ही ना कुछ तेरे, बेकार सारी कमाई है. लाख नहीं सब खाक है, इस बात को तुम मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना. एक सांगू दादा, ज्याच्या ज्याच्या वाट्याला मायबाप आले ना, भाग्यवान समजा. राग मानू नका, राग मानू नका. मी नेहमी सांगत राहतो, बंगला गाडी गेली वाटणीत मोठ्याला, घराजवळची बाग मिळाली धाकट्याला, सुपीक शेतीची जागा दिली छोट्याला. किती भाग्य, आईवडील आले माझ्या वाट्याला. पंच जमले होते वाटणी करताना, आगीत तेल घालत होते आम्ही भांडताना. आम्ही उत्सुक होतो हिंसा मागताना, त्यांना आनंद होत होता घर विभागलेले दिसताना. सर्वांनी संपत्ती दिली धाकट्याला. किती भाग्य, आईवडील आले माझ्या वाट्याला. संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई. आम्हाला कोण सांभाळे या दिशेने बघत होते बाबा आणि आई. आई बाबा आमच्याकडे चालायला कोणीच पुढे सरकलं नाही. मला कळत नव्हतं माझ्या वाट्याला येईल का नाही. आईचे दागिने पंचांनी मोठ्याला. किती भाग्य, आईवडील आले माझ्या वाट्याला. सगळे खुश झाले, बनवून करोडपती. आई वडील ही माझी मोठी संपत्ती. आई वडिलांचा आशीर्वाद येईल कामी अंती. काहीच कमी नाही माझ्या साठ्याला. किती भाग्य, आई वडील आले माझ्या वाट्याला. सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तया सेवेसे कीर शरीरे लोन कीजे. आईला कधी विसरू नका दादा. जन्म देणाऱ्या बापाला कधी विसरू नका. एक सांगू तुम्हाला, आई ती आई असते. असा ₹1,00,000 तुम्हाला पगार असावा आणि ₹1,00,000 पगार असताना महाराज आईचं तुम्ही बोलणं खावं, खाली मान घालत बोलणं खावं, आईला प्रत्युत्तर करू नये. सकाळी सकाळी महाराज त्या धीरजचा फोन आला कुरे आणि आमच्या वासुदेवांचा फोन आला. ते म्हणे महाराज त्या दिवशी गाडीत चाल म्हणली होती ती म्हणा बरं. आमच्या बाळाचं सध्याला कान दुखतोय. काल त्याला ती तुमच्या डॉक्टरकडे आणलं होतं मी विंचूरला. त्याचा कान दुखतो. सकाळी सकाळी आईनं कदरून त्याला झोपी लावलं आणि मला त्या धीरजचा फोन आला, महाराज चाल म्हणून दाखवा. मग मी काय केलं, पांढरतींचा स्वर लावला आणि त्या स्वरामध्ये चाल म्हणत होतो आणि तेवढ्यामध्ये आमचं पोरगं उठलं आणि मी कीर्तनाला निघालो इकडं. आई काय म्हणली माहिती की मला, नको बोंबलू, बाहेर मन चाल. ते पोरगं उठून गेलंय. म्हणजे मला म्हणायचं मी इथं 21,000 घेऊन जाणार, पण मुद्दा असा आहे की पैसे घेऊन जात असताना ते आईच्या समोर असं जावं आणि आईनं कीर्तनून आल्याच्या नंतर आपल्याला म्हणावं, तू गेल्यापासून पोरगं झोपलं नाही, तुला लाज नाही वाटली. हे शब्द आईच्या ज्यावेळेला कानावर येतील ना, समाधान म्हणा. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईचं बोलणं खा. माय गेल्यानंतर फोटोच्या पुढे नैवेद्य दाखवून आणि रडून काहीच उपयोग नाही. आई ती आई असते दादा, नसते सांभाळणारी दाई. आई घरातली तुळस असते, आई अंगणातली तुळस असते, आई गोठ्यातली गाय असते, आई लंगड्याचा पाय असते, आई घराचा पाया असते, आई मंदिराचा कळस असते. आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाई. आईचे उपकार महाराज मानणारे. 35 वर्षाचा पोरगा होता, घडलेली घटना आहे. दोन्ही किडन्या गेल्या. डॉक्टर साहेबांनी सांगितलं किडन्या गेल्या. भावाला बोलवलं, दादा भावाच्या दोन्ही किडन्या गेल्या. डॉक्टर साहेब काय बोलता, हो ना किडन्या गेल्या, काय करावं लागेल. ऐका विक्षेप करू नका, शांत बसा. दोन्ही किडन्या गेल्या. भावाला म्हटले काय करावं लागलं. भाऊ म्हटलं डॉक्टर साहेब काही करा राव, भाऊ जगला पाहिजे पण त्याला किडन्या द्या. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अरे राजा इकडं तिकडं किडन्या मागण्यापेक्षा तुझी जर एक किडनी दिली तर भाऊ जगेल. तू म्हटलं साहेब काय बोलता तुम्ही डॉक्टर साहेब, माझा भाऊ आहे जगला पाहिजे अपेक्षा, पण माझ्या पाठीमागं मुलं बाळ आहे, मला नाही देता येणार. पत्नीला बोलवलं. पत्नीला म्हटले अरे तुझा पती वाचू शकतो, दोन्ही किडन्या गेल्या, पण तुझी एक किडनी दिली तर तू जगू शकतो. पत्नी म्हणाले नाही ना, आत्ता लग्न झालं, 4 वर्ष झाले, मुलगा झाला आहे मला, त्याला सांभाळावं लागेल, माझ्या मायबापाला विचारावं लागेल. नाही मी किडनी नाही देऊ शकत. जगले पाहिजे माझे पतिदेव 100% खरं आहे, पण मी नाही देऊ शकत. शेवटी आईला बोलवलं. आईला म्हटले आई तुझा मुलगा आहे, दोन्ही किडन्या गेले बघ. डॉक्टर साहेब म्हटले दोन्ही किडन्या गेल्याच्या नंतर आईच्या डोळ्याला धारा लागल्या. आईच्या डोळ्याला धारा लागल्याच्या नंतर माय रडायला लागली. डॉक्टर साहेब एवढं दुःख मला देऊ नका हो तुम्ही, खरंच मनापासून सांगते मला दुःख देऊ नका.
माझा पोरगा जगला पाहिजे, देवाला प्रार्थना करते, माझं सोनं नाणं गेलं तरी चालेल, माझी इस्टेट गेली तरी चालेल, पण माझा पोरगा मात्र जगला पाहिजे. डॉक्टर साहेब देवाला प्रार्थना करते, माझा आयुष्य गेलं तरी चालेल, पण माझा पोरगा वाचला पाहिजे, आईची अपेक्षा होती. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आई पोरगा जगू शकतो पण किडनी द्यावं लागेल. आईनं सांगितलं, डॉक्टर साहेब किडनी कुठून आणावं लागेल हो? आई तुमच्यामध्येच किडनी. आईचे डोळे पाणावले आणि रडक्या डोळ्यानं माय म्हणाली, डॉक्टर साहेब माझ्या शरीरातल्या जेवढ्या किडन्या असतील ना तेवढ्या काढा, फक्त माझ्या मुलाला वाचवा. आई आहे, आई आहे. म्हणून म्हणतात सोमनाथ महाराज थांबल्या, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिले गाय तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिले गाय तुझे उपकार भेटणार नाही. बाळपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृतावनी गोड पाजला सुपाना, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाले नाही, अनमोल जन्म दिले गाय तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिले गाय तुझे उपकार भेटणार नाही. हाडाचे ग काढ करून केले रक्ताचे पाणी, हो काय तुझ्यासाठी काबाड कष्ट केले ग आई मी, फक्त तुला वाचवण्यासाठी. आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाई, म्हणून म्हणावं लागतं, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, तुझे जीवन बर पुरविले लाड, राहून कुठे सकाळ, तुला पाहून प्राण रोकिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. आई भगतसिंगाची असेल तरी ती माय, आई ज्ञानोबरायची असेल तरी ती माय, आई तुमची जरी असेल ना तरी ती माय. आमचे केदूभाऊ आम्ही यात्रेला गेलो होतो, फार प्रेम. आता सगळ्याला बुक्का लावीत बसले, त्यांना वाटतं अख्ख्या लोकांनाच बुक्का लावा लागतो. एकदम साधं काम, एकदम भोळं माप, हो एकदम भोळं. आम्ही वारीमध्ये होतो, रामदास भाऊने फोन केला, महाराज ती सेवा करावी लागते. आमचे केदूभाऊ माझ्याजवळ आले, म्हणे महाराज कीर्तन ध्यानात आहे ना? म्हटलं हो आहे ध्यानात, काय काळजी करता तुम्ही. आमचे माळकरी बाबा आम्ही सगळे एकत्र गेलो होतो, पण फार आम्ही जेवायला बसलो ना, बाबा कधी जेवायला बसणार नाही, बादलीच घेणार, वाळीत बसणार. फार प्रेम. आईच्या जीवनामध्ये 4 मुलं, आमचे केदूभाऊ आहे, यशवंत भाऊ आहे, दौलत भाऊ आहेत, आमचे देवराम काका आहेत, 4 मुलं आणि एक आमच्या मावशी आहेत बघा, हिराबाई ना. फार गोड आहे. हा प्रपंच सांभाळत असताना आईनं कसा सांभाळला हे आम्हाला या परिवाराने सगळं सांगितलं. आई जीवनामधून ज्यावेळेला जाते ना दादा, सगळं आटल्या जातं. माय नावाची ज्यावेळेला चादर आयुष्यातून निघून जाईल प्रकाश दादा, हो प्रत्येक सकाळी भविष्याची जाणीव करून देत असते, प्रत्येक सकाळ. हो आई गेली, फोटोला नैवेद्य दाखवून काय मजा नाही दादा. जोपर्यंत माय आणि बाप जिवंत आहे ना दादा, त्यांची सेवा करा रे. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा, चाहे न पूजे मूरत, चाहे न कीरत तुझा, श्री राम से आई सुद्धा कडेवर घेते मुलाला, बाप सुद्धा मुलाला खांद्यावर घेतो. बाप म्हणतो हे मला मिळालं नाही ना, ते माझ्या मुलाला मिळावं म्हणून बाप मुलाला खांद्यावर घेतो. आई सुद्धा मुलाला कडेवर का घेते? जे मला भेट नाही ना ते माझ्या मुलाला भेटावं म्हणून माया मुलाला कडेवर घेते. हो लहानपण होतं महाराज,
एखाद्या जत्रेमध्ये जर आपण फिरायला गेलो ना महाराज, फुगा 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 करून आम्ही मातीला लोळायचं, पण आईने विचार नाही केला, आपल्याला फुगा घेऊन दिला. अरे घरामध्ये महाराज जेवणाचं ताट आपल्या समोर आहे, पण आपण जर या ताटासमोर जर घाण केली तर आईनं किळस नाही केली. बरं, आईनं आळस नाही केली, अगोदर तुमची धुण्याची व्यवस्था केली, नंतर जेवायला बसली. म्हणून म्हातारे मायबाप जर घरामध्ये घाण करत असेल तर राग मानू नका. कित्येक लोक महाराज 50,000 रुपये कीर्तन करायला आम्हाला द्यायला तयार होतात, कित्येक पैसे द्यायला तयार, लाख रुपये वर्ष श्राद्धाला खर्चायला तयार होतात, पण जिवंतपणे मायबापाला कधी सुख नसते रे. म्हणून महाराज देत चला. एक म्हातारी फार अडाणी होती. रामभाऊ नावाचा मुलगा झाला, 5वी पर्यंत शिक्षण केलं, 10वी झाली, मुलगा मोठा झाला, मुंबईच्या दिशेने शिक्षणाला गेला. मुंबईच्या फुला खाऊन 10वी 12वी 11वी त्या ठिकाणी 12वी झाली, D.Ed झालं, B.Ed झालं, एका कंपनीमध्ये ऑफिसर म्हणून काम करायला लागला. पण 5 ते 10 वर्ष झाले गावाकडे परत आला नाही. आईनं त्याचं 5वी पर्यंत शिक्षण मायबाप कसं केलं सांगू? लोकांचे कुडं लिपायचे, लोकांचे दळणं करायचे, लोकांचे भांडे घासायचे, लोकांच्या गौऱ्या थापायच्या, असं करून शिक्षण केलं. महाराज लोकांच्या घरी किरायानं गेली, मुलाचं शिक्षण केलं. मुलगा 10 वर्ष झाले आला नाही, पण गावच्या लोकांनी सांगितलं, माय तू गेली नाही पोराला भेटायला, मुलगा कुठे राहतो माहिती नाही. गावातल्या एका त्याच्या मित्राने आईला पत्ता दिला. आई पॅसेंजरने बसली, पॅसेंजरने कल्याण स्टेशनला उतरल्याच्या नंतर महाराज ते पातळ आहे, 3-4 रंगाचं ते पातळ आहे, तुटलेली काठी आहे, विस्कुरलेले केस आहे, पायामध्ये काही नाही, भेगा पडलेले पाय आहे. रेल्वे स्टेशनला उतरली, समोरचा एक मनुष्य पाहिला, त्याला विचारलं, का रे दादा इथं रामभाऊ राहतो का रे? ए म्हातारे, रामभाऊ कुणाला म्हणते? त्यांच्या कंपनीतले आम्ही ऑफिसर आहोत. रामभाऊ नाही, रामभाऊ शेठ आहे ते आमचे. कुशाल रामभाऊ म्हणते, तोंडाला काय हाडबीड आहे का नाही? म्हातारे म्हणते, हा ना दादा, तुमचे रामभाऊ शेठ कुठे राहतात रे? चल आजी माझ्या मागं, समोरच्या चौकामध्ये मनुष्य आहे, त्याला विचार, तो तुला तिथे पोहोच करेल. विचारलं महाराज, त्या माणसाने त्या म्हातारीचा हात धरला. हात धरल्यानंतर त्या कंपनीमध्ये सुपूर्द केलं, कंपनीमध्ये बसवलं. बसल्याच्या नंतर महाराज साहेबाची जी रूम होती ना, त्या रूममध्ये बसवलं. ती म्हातारी काय म्हणायची माहिती का? रामभाऊ ना माझा पोरगा आहे, रामभाऊ माझा पोरगा आहे. महाराज त्या लोकांना हसू यायचं. महाराज परिणाम पाहिला, चिखलाने पाय भरलेले, भेगा पडलेले पाय, 3 रंगाचं पातळ, विस्कुरलेले केस, पाठीचा कणा वाकलेला, तोंडामध्ये दात नाही, इतकी म्हातारे जर्जर झाली. ती म्हातारी ऑफिसमध्ये जाऊन बसली. बसल्याच्या नंतर अनेक लोक यायचे. रामभाऊ पाटील त्या ठिकाणी काळे कपडे, काळा बूट घालून, हातामध्ये बगलेमध्ये एक फाईल आहे, हातामध्ये मोबाईल आहे, पायऱ्या चढत जेव्हा ऑफिसमध्ये बसणार ना, ऑफिसच्या बाहेर बसलेली त्याची आई होते. ती आई म्हणते, हा माझा रामभाऊ बघा, हा हे बघ लहानपणचे त्याचे कुरुळे केस, हा गालावरती खळी पडते, खेळ खेळता खेळता डोक्याला कोच पडलेले, माझा रामभाऊ आहे, माझा रामभाऊ. ओळखलं मी त्याला. नको माझ्या संग बोलू दादा, भगवान पांडुरंगाला एवढीच इच्छा करते, मी मेले तरी चालेल, पण माझा रामभाऊ सुखात राहिला पाहिजे, ही आईची इच्छा आहे. रामभाऊ ऑफिसमध्ये बसलाय, लाख रुपयाची खुर्ची बाबा, ती खुर्ची इकडे पाहिले की इकडे जाते, इकडे पाहिले की ती खुर्ची इकडे जाते. अनेक ऑफिसर लोक यायचे, सही करायचे, मुजरा करायचे, निघून जायचे. सगळे ऑफिसर लोक निघून गेल्यानंतर त्या साहेबांचा पीए जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतर माय रडत 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 पाहिले, उतरत 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 त्या ठिकाणी निघणार. तेवढ्यामध्ये त्या रामभाऊ पाटलांचा पीए विचारतो, साहेब कोण म्हातारी हो ही? जरा अडाणी आहे, जरा खेड्यातली आहे, जरा पागल वाटते मला. तो हरामखोर नाऱ्या म्हणतो, हरामखोर रामभाऊ म्हणतो, ही आमच्या घरातील मुलकरी नाही, ही आली माझ्या दारात. आता काय वाटलं असेल रे दादा त्या माईला? विचार नाही केला. जीवनामध्ये दुःख झालं, दुःख उराशी बाळगलं, आणि आई ज्यावेळेला मरण पावणार ना, देवाकडे एकच इच्छा केली, हे देवा मला तू घेऊन चाललाय रे, पण माझा रामभाऊ इथून 400 किलोमीटर राहतोय मुंबईला, मेले तरी चालेल, पण माझा रामभाऊ सुखात राहिला पाहिजे. हे शब्द कानावर पडता आई मरते महाराज. जिवंतपणीच मुलाची चिंता वाहते रे दादा, पण मेल्यानंतर सुद्धा मुलाची चिंता करणारी माय असते. पिंडाजवळ माय गेली, पिंडाजवळ काही लोक गेले, शिवली नाही माय. रामभाऊ पिंडाजवळ गेला, आई शिवा, आई शिवा, मी वर्ष श्राद्ध दरवर्षी तुमचं घालील, आई शिवा. शिवली नाही. ज्यावेळेला रामभाऊ पिंडाजवळ गेला ना, तो नारायण पिंडाजवळ गेला ना, पिंडाजवळ गेल्याच्या नंतर रडला, हात जोडून विनवणी केली, आई
दरवर्षी मोठा कार्यक्रम केला आहे. तुम्हाला नाही विसरणार. तुमच्या नावानं वृद्धाश्रमामध्ये मी पैसे देईल. तुमच्या नावानं मी अनाथ आश्रमामध्ये पैसे देईल. तुमच्या नावानं नर्मदा किनारी मोठी पंगत घालील. आई शिवा काय परिणाम झाला महाराज. असा कावळ्याचा थवा आला आणि पिंडाला चोच मारून तो कावळा निघून गेला. जिवंतपणी जगली मुलासाठी आणि मेल्यानंतर सुद्धा माय. आम्ही त्या वृद्धाश्रमात गेलो महाराज पंढरपूरला. त्या वृद्धाश्रमात गेल्याच्या नंतर आम्ही विचारलं, काका तुमचा मुलगा काय करतो? माझा मुलगा डॉक्टर आहे. काका तुमचा मुलगा काय करतो? माझा मुलगा इंजिनियर आहे. काका तुमचा मुलगा काय करतो? माझा मुलगा कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे. बापरे, एवढे शिकलेलेचे मायबाप आहे तुम्ही? हो. आम्ही त्यांना विचारलं, काका तुमचा मुलगा डॉक्टर आहे, तुम्ही मुंबईचे. तुमचा मुलगा वकील आहे, तुम्ही वर्ध्याचे. तुमचा मुलगा इंजिनियर आहे, तुम्ही नागपूरचे. तुमचा मुलगा कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे, तुम्ही नाशिकचे. सगळे शिकलेली मुलं आहेत तुमचे, सगळे नोकरीला आहे. एकाचा मुलगा डॉक्टर, एकाचा मुलगा इंजिनियर, एकाचा मुलगा वकील. असं एकाही मायबाप म्हाताऱ्या मायबापाने असं उत्तर का दिलं नाही हो? माझा मुलगा शेतकरी म्हणून त्या म्हाताऱ्याने दिलेलं मायबापाने उत्तर आहे, महाराज अजून शेतकऱ्याचे मायबाप अजून वृद्धाश्रमात आलेले नाही. कीर्तन कशासाठी बाबा? कीर्तन जिवंत माणसाला सावध करण्याचा इशारा आहे. हो, सावध करण्याचा इशारा म्हणजे कीर्तन आहे. जे जे मायबाप म्हातारे मायबापाला सांभाळत नसतील ना महाराज, एवढं ऐकून जरी सांभाळलं तरी आपलं कीर्तन सफल झालं. अडचण काय महाराज? म्हणून ज्ञानेश तुकाराम महाराज, एकनाथ महाराज म्हणतायत, एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. असं जर या प्रपंचामध्ये राहत असेल ना दादा, भीती बाळगायचं कारण आहे. आपण सगळे सुज्ञ श्रोते आहात. आता लग्न सराई सुद्धा जवळ आलेली आहे. पका दादा, लग्न सराई इतकी जवळ आलेली आहे. आपण सुद्धा त्या बँडवाल्याला एक गाणं वाजवायला होतं. कोणतं? मेरा महबूब आया है. नका नका असं नका म्हणू. अरे त्या मुसलमानाच्या बाया नवऱ्याला महबूब म्हणतात आणि आपल्या हिंदूच्या माय बहिणी नवऱ्याला राम म्हणतात. राम आएंगे म्हणा, राम आये हे म्हणा. म्हणू नका दादा महबूब म्हणू नका. नवऱ्याला जर आपण राम मानत असेल, येणाऱ्या लग्न सराईमध्ये गाणं मेरा महबूब आया वाजणार नाही. माझे हात जोडून विनंती दादा, प्रत्येकाने ते तयार करा. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मेलं पाहिजे हे लक्षात ठेवा. झालं आपलं कीर्तन. माझ्या कीर्तनाला लागणारी सामुग्री अतिशय गोड आहे. माझे गुरुतुल्य हरिभक्तीपरायण आमचे रायते महाराज, त्यांची सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली, म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी महाराज सुद्धा या ठिकाणी. तुम्ही गाव कोणतं तुमचं? दत्तप्रसाद महाराज. वा वा, दत्तप्रसाद महाराज अतिशय गोड आहे. म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य माझ्या भगवान पांडुरंगाने प्राप्त करून देवो ही सदिच्छा व्यक्त करतो. ज्या बापाने लहानपणापासून अंगा खांदेवर खेळवलं त्या बापाचे मान समाजात खाली जाता कामा नये. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा वागवला, नको त्यावेळेस दूध पाजलं, त्याच्या डोळ्यात कधी पाणी येता कामा नये. ज्या शुराने आपल्याकरता प्राण गमावले, प्राणात च्यावती दिले, रक्त सांडलं, हसत फासावर गेले, त्यांची कीर्ती आपल्या मुखामध्ये सतत राहू द्या. ज्या संतांनी हाडाच्या काढा रक्ताचा पाणी रात्रीचा दिवस करून पवित्र वारकरी संप्रदाय जोपासला, संप्रदायाला कलंक लागेल असं आपल्याकडून आचरण घडता कामा नये. ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीची गद्दारी होईल असं आपल्याकडून आचरण घडता कामा नये. बस हे पंचशील तत्व आपल्या जीवनात जर घडले तर या कीर्तनाची सफलता आहे. कपडे झटकून जर आपण घरी जात असाल ना दादा, या कीर्तनाची निष्फलता आहे. करविली तैशी केली कटकट, वाकडे कनेट देव जाणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.